तिन्ही मिळून मला वाटतं एक दिवस चालले नाहीत. एक सुरुवातीला ॲक्च्युली एक जॅकी श्रॉफबद्दल एक होतं, जे कधी अजून यूट्यूबवर येतं की असं काच फोडली आहे कोणीतरी आणि मी ते बूट उघडून लहान मुलांना किट वाटतो. एक होता गुलशन ग्रोवर बरोबर एक सीन होता आणि मला हसू, सिरियस सीन होता आणि मला हसू येत होतं की म्हटलं अरे खरंच आपण एवढे वर्ष या गेममध्ये होतो आणि हे कधी वेगळं चाललं आहे इथे म्हणून. पण ते सुद्धा सिद्धूने मला फोन करून सांगितलं की हर्षा भाई ये मैंने डिसाइड किया है, आपको पैसे मांगना नहीं आता, ये भी मुझे मालूम है, मैंने वो भी डिसाइड कर लिया आपके लिए. हे काय महाराष्ट्रीयन मिडल क्लास लोकांना पैसे मागता येत नाहीत. आणि तिसरा एक होता 2007 झाला होता तो. त्याच्यात नाना पाटेकरनं भयंकर क्रेज क्रिकेटची. आम्ही सेटवर क्रिकेट खेळायचो. हो का? हां, एक व्हेरी कलरफुल पर्सन. मला खूप मजा यायची त्यांच्यावर. नाना पाटेकर, डॅनी डेन्झोंगपा, परेश रावल हे सगळे होते. तो 2007 सिनेमा होता. आता नाव लक्षात राहील ना, हिट वगैरे काय होतं. एनिवे, तर आता आहे का इच्छा की असं कोणता तरी मूवी वगैरे करावं? नाही. आपल्याला बॅट्समनला कसं माहिती असलं पाहिजे कुठला शॉट खेळता येत नाही. तो शॉट खेळला नाही तर जे येतात शॉट्स ते खेळता येतात. नाही जमत आपल्याला. गाणं म्हणता येत नाही. पण आता सिद्धूचा उल्लेख झाला. सिद्धूनं एक वेगळंच काहीतरी कॉमेंट्रीमध्ये आणलं. हो, तर म्हणजे खूप शिकलो मी सिद्धूकडनं. मी एकदा सिद्धूला सांगितलं की तू पण 12-15 100 केलेत ॲज अ सिरियस क्रिकेटर. पिच रिपोर्ट खूप छान करायचा नवज्योतीला, पिच बघून समजायचं. म्हणून पण फक्त असे वन लाईनर्स मारत गेलास तू तर अर्ध्या लोकांना आवडणार नाही. मला म्हणाला हर्षाभाई बैठो, सर वाजपेयी जी की सरकार कितने में चल रही है, अगर आधे लोग पसंद करते हैं आपको तो बहुत बड़ी चीज़ हो गई. पण मला सिद्धूने आणि एक गोष्ट सांगितली ती खूपदा, कारण मला लहानपणापासून असं आम्हाला सांगितलं जायचं की स्वतःबद्दल बोलायचं नाही. स्वतःबद्दल बोलायला लागलं ह्याचा अर्थ तुमच्यात काहीतरी कमी आहे. हे आजच्या PR जगात कोणाला समजणार. लोक पैसे देऊन माझ्याबद्दलच लिहा असं सांगतात लोकांना. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना ना सेल्फ कॉन्फिडन्स खूप कमी होता. सेल्फ बिलीफ खूप कमी, सेल्फ कॉन्फिडन्स खूप कमी. उलट जिथे जातो तिथे लोक सांगायचे पण तू क्रिकेट खेळला नाही, पण तुझ्या ते. आपल्याला ना चुका काढणं आपल्याला सगळ्यांना आवडतं. तर खूप कमी कॉन्फिडन्स असायचा. केपटाऊनमध्ये रात्री 12-12:15 आम्ही कुठून तरी आलो होतो परत. मला कॉरिडॉरमध्ये बसून त्यांनी सांगितलं होतं, हनुमान जी की कहानी पता है आपको? अरे क्या हो सर, हनुमान जी को अपनी शक्ति का एहसास नहीं था. सर आपको वही प्रॉब्लेम है. मी रूममध्ये जाऊन म्हटलो खरंच मला. पण खूप फायदा झाला मला. त्यांनी मला जरा रंग पण शिकवले. कुठल्या शर्टवर कुठला टाय जातो. एक दिवशी मला म्हणाला, गुरु क्या पहन के आए हो ये. पण आम्हाला कधी कोणी शिकवलंच नाही ना. आम्हाला ड्रेस स्टायलिस्ट नव्हते. आम्हाला कोणी कपडे विकत घेऊन दिले नाही.